सगळा. हो इथून इकडे एका भावाला आले, इथून आता घेतल्यात वाटून. हे ना त्याला ते विहिरीचं तसलं बांधकाम नाही वाटतं केलेलं. नाही बुजवून टाकणार दोघात. मग खणलीच कशाला? पहिलं फुगत मिळाली ते ह्याच्यामध्ये खणलेली वाटतं. आपलं शेत गेलं. चला चला आपलं ते अंकल नाही का तिथे शेड केलेलं त्यांचा चला पुढं. साईडनं चला, साईडनं चल. नीट खाली बघून चला जरा. तर का नाही आम्ही असं हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी आलो होतो बघा दुसऱ्या शेतामध्ये. का नाही खेडेगावामध्ये बघा असं कोणी विचारत पण नाही. म्हणजे या हरभऱ्याला म्हणतात आमच्या आई की इथं पाणी दिलेलं आहे आपण म्हणून ते भाजी आपल्याला घेऊ देतात म्हणून. आणि जो पलीकडचा ऊस होता तो फक्त आमचा होता बघा. आणि करडीची कुठं लावली ती का? हा हा. आणि ही काही शेंगा लावल्यात का इथं? ही फुलं आलेत हा. वालाच्या शेंगा दिसायला. शुगर आहे ह्याला, असं दसकट घुसले तिथून कोरड्यात पाणी देतो. हा. 4-5 हजार रुपये घेतो. अरे देवा, शुगर आहे का? फुलं आले थेला आलेली घ्यायचं जरा. हे काय असं कवळे कवळे काही साई ही धर रे मोबाईल. काय ती तिकडे जायचंय बरं आपल्याला, तिकडल्या कडाला नाही तर फुलं. हा. मम्मी तू काय खरडायलीस ग? खरडायले फुडायली. अरे ही हरभऱ्याची भाजी आहे. भाजी आहे रे उमा. ही ना वल्ली डॅडी खात नाही का? अगं आई मी सई आहे. हो ना सई आहे. सई आहे का? सई ते का हरभऱ्याची ए गप्पे. हरभऱ्याची भाजी आहे ही. हिरवी हिरवी खायची. आंबट कशाला खायची? गोड खायची असती. छान लागते आंबट आंबूस. अरे ह्या सीझन मध्ये गोड का बर नाही येत? मला तर माहिती नसलेला ह्या सीझन मध्ये येते म्हणून. चला त्या तिकडे. हे बघा हरभऱ्याची भाजी आहे ही कवळी कवळी छान छान. ह्या सीझन मध्ये येते बघा ही छान अशी. मम्मी चल. फुलं लागलीत वाटतं सावलीला. तर तुम्ही पाहू शकता माझी मम्मी भाजी खरडायली का खुडायली? खुडायली. तर इकडं आई पण खुडत आहे भाजी. मारत आम्ही अशा प्रकारे भाजी खुडत होतो बघा. खूप छान वाटत होतं. आणि ते उन्हामध्ये भाजीचे शेंगे दिसत नाही म्हणतात. मग सावलीमध्ये जाऊन सावलीमधली भाजी आम्ही अशा प्रकारे खुडत होतो. लेकरं आमची मजा करत होते. कोणाला खुडता येतं असं म्हणता येत नव्हतं. ते म्हणत होता तू खरडायलीस का मम्मी? तर हे ऊस सगळा आमचाच आहे तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण शेतच आमचं, ऊस नाही. तर का नाही असं निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि छान असं वातावरण पण झालं होतं बघा. आणि व्ह्यू पण छान वाटत होता. तर मग असं पण कधीतरी आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडलं पाहिजे बघा. तर तुम्ही हे बघा पाहू शकता हे कसे खुडत आहेत भाजी. तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची. खूप छान आणि सुंदर लागते ही भाजी. तुम्ही खाऊ शकता. नैसर्गिक छान असती. विकत असे केमिकल्स ते त्यांनी ऍड केलेले असतात. तेवढंच राहिले का आपल्याला खायपुरती कंबर धड पाहिजे त्याला.
तर काय नाही, माझा छोटा मुलगा म्हणत होता मम्मी आपण अशी भाजी खोडूयात, आईला पण म्हणत होता खूप सारी आणि नेऊन बाजारामध्ये ते विकूयात म्हणून. कशी पोरं एक हसण्यासारखंच मज्जा करायसारखं बोलतात बघा. जाणार आहेत म्हण डॅडी म्हणले. येतो म्हणलेत कालच. मग आम्ही डॅडी पशीच तर थांबतो. तू आतमध्ये असतीस. डॅडी आता झोपायलाच घेऊन जातो तो उशिरा. आता काय करा, जाताना थोडं भात वरण जेवा 11ला. आता वाट घरीच उभाटी पिशवी ही तर बसून येण्याची मला. ती वाकूनच फुलं जाते. हां, वाकून जमणार की. तिथं फुलं नाही तर जरा हे खायचं का जरा येते घरी कवळी कवळी त्या महिने मामाला फोन करायचं आलंच म्हणला. किती वेळ लागतोय त्यानं खुडला असतं बघ पटापट. फुटतंय रे, छान फुटतंय. मग इकडे यायला सांग ना. सांगितलं त्याला जेवायला गेले होता. नंबर पाठ आहे का? माझा नाही पण मैनू मामाचं कसं छान आहे. आई मधीच काय उगलंय मोठं मोठं जेवारी टाकली असती का नाही, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात बघा, त्या गोष्टी मग असं ही बाया निसर्गाच्या लावतात सानिध्यामध्ये खुडायला? आपण गेलात की आपल्याला त्या गोष्टी म्हणजे माहिती होतात. खेडेगाव असू द्या किंवा गाव असू द्या, आणखीन काही इतर गोष्टी जसं आपल्याला पण आणि आपल्या मुलांना पण हे जुन्या माणसांपासूनच माहिती होतं आई बघा, मला हे तरी असं खालूनच वाटतं. नाहीत का हे उपटत? फुटतंय ना असं फुडल्यावर ढाळा करते मस्त फुडूनच शिकवते. आई आपल्या इकडे बी आली बकळ पण कुठं जाणं आई कुठं आहे हे बघ ना, या 4 ह्याच्यातच त्यांनी किती जास्त आई त्या दिवशी गेलतास ना बाबा संग हा तिथं कुठं हार्बर आहे? पूजा केलं त्याच्या खाली उसाच्या बाजूला बोरपाशी पूजा केलो. हा हा होता 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 हरभरा नाही का हार्बर आणि त्याच्या पलीकडे अजून एक काहीतरी होतं. हा तेच बाबा म्हणले मला. इथं हाय, इथं बी तेवढंच आहे. मैनू मामा जेवण झालं का? कधी आलात? आ त्याला बोला मनू मामाचं बोलणं आहे हळूच. त्यानं तुमचा व्हिडिओ करणार भाजी फोडून दिलेली आहे. आम्हाला द्या खोडून घरी गेल्यावर खायची. पाणी मामा चालू केलं तर तुझी जाते का मग रस्ते का दोन नाही ती 2 होत्यात. आता ती इकडं अर्धी राहिली, लेट गेली तिकडं त्या दोन्हीला लावून आला. त्या अर्धीला कसं आता काय ते ऊस बी नाही त्या कोपऱ्यात पार ते इथून तिथून ऊस नाही कोपऱ्यात. तिथं जरा राहिलं तर अनेक बार लावा म्हणाले लांबली पट्टी कुठं खालून सोडू म्हणा थांबा म्हणा आंब्याच्या रोज खालून बंडळीच्या बैला घेऊन आमची वरणी शेंगा दिली का दिली म्हणूनच शेंगा नव्हता त्याला आम्ही बघितलं शेंगा आई ह्याला स्प्रिंकलरनी पाणी देतात ना? ह्याला स्प्रिंकलरनी पाणी देतात ना? खालून कशाला? एकदा वरून टाकल्यावर पुन्हा काय?
तुम्हाला आमचा सासा सुनांचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू